निर्वासित प्रकरण 18. पुढचे काही दिवस आपण कुठे आहोत आणि बाहेरच्या जगात काय चाललंय याची इरफानला कल्पना आली नाही. एकाएकी आपल्याला कोणी का पकडलंय आणि कुठे आणून ठेवलंय याचा अंदाज त्याला करता येत नव्हता. आपण इराकी तुरुंगात असतो तर आपली व्यवस्था इतकी नीट ठेवली गेली नसती हे इरफानला कळत होतं. कोणीतरी येऊन चौकशीसाठी अधिकाऱ्यांपुढे उभं केलं असतं, पण तसं झालं नव्हतं. कोणीतरी सेवक येऊन दोन्ही वेळच्या जेवणाची प्लेट ठेवून जात होता. इकडे बाहेर मात्र गदारोळ माजला होता. इरफानला कल्पनाही नव्हती अशा गोष्टी त्याच्या बाबतीत बाहेर घडत होत्या. ज्या दिवशी इरफानला त्याच्या क्वार्टर्समधून उचललं होतं त्या दिवशी सकाळी पाकिस्तानी एम्बसीच्या समोर ही गर्दी जमली होती. त्यात अनेक वार्ताहर सामील झाले होते. वार्ताहरात काही तरुणी होत्या. 10 वाजता राजदूतांची गाडी एम्बसीसमोर आल्याबरोबर वार्ताहरांनी त्याभोवती कोंडाळं केलं. राजदूतांनी वार्ताहरांना टाळायचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना त्यात यश आलं नाही. एका वार्ताहरांनी पुढे घुसून पाकिस्तानी राजदूताला प्रश्न विचारला, इरफान नावाचा एक माणूस पाकिस्तानचा स्पाय म्हणून इराकमध्ये घुसलाय अशी खबर आम्हाला मिळालेली आहे. पाकिस्तानी सरकारने कोणत्याशा महत्वाच्या गुप्त कामगिरीवरती इरफानला इराकमध्ये घुसवलंय, हे खरं आहे का? नो 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 नो, इट्स अ सिंपल केस ऑफ मिसिंग पासपोर्ट, दॅट्स इट. इरफान व्यवसायानं इंजिनियर आहे, त्याचा पासपोर्ट गहाळ झाला, एवढंच खरं आहे. राजदूतांनी उत्तर दिलं. नाही, पण समजा एखाद्या विदेशी माणसाचा परदेशात असताना जर पासपोर्ट हरवला तर आमच्या माहितीप्रमाणे त्या देशाच्या एम्बसीकडे डुप्लिकेट पासपोर्टसाठी त्याला अप्लाय करता येतं. हा, क्या आप इसको डुप्लिकेट पासपोर्ट दे रहे हैं? हो, वन सेक, आय आन्सर यू. त्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. आम्ही त्याला पासपोर्ट देऊ किंवा देणार नाही. ओके. मागे असलेल्या एका उंचाड्या वार्ताहराने मोठ्या आवाजात दावा केला, नाही, पण सर आमच्या सोर्सेसकडून आम्हाला जे कळलंय त्याप्रमाणे इरफान नावाचा या पाकिस्तानी नागरिकाकडे मुळात पासपोर्टच नव्हता. मुळात पासपोर्ट नव्हता हे कळलंय आम्हाला. त्यानं इराकमध्ये इल्लीगली प्रवेश केलाय हेही कळलंय आम्हाला. हे खरं आहे का? राजदूताने खांदे उडवले आणि शक्य तितकी बेफिक्री दाखवत ते म्हणाले, नाही, वन सेक, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती कळलेली आहे. तुम्ही तुमच्या इमिग्रेशन ऑफिसमध्ये जाऊन चौकशी का नाही करत? पहिला वार्ताहर ठामपणे उत्तरला, नाही, हे बघा, ते आम्ही करणारच आहोत. वी वॉन्ट युअर व्हर्जन. ओके. बसरा पोर्टवरती इरफान असा चोरी छुपे का आला? राजदूतांच्या चेहऱ्यावर एक स्मित पसरलं. एखाद्या लहान मुलाला समजवावं अशा सुरात ते म्हणाले, सी, असं खरंच झालं असेल तर तो तुमच्या ऑफिसरांचा दोष आहे. त्यांनी जर नीट तपासणी केली नसेल तर त्याला आम्ही काय करणार? टेल मी. अवाक झालेल्या वार्ताहराला हलकासा धक्का देऊन त्यांनी बाजूला ढकललं आणि भराभरा चालत त्या ऑफिसमध्ये निघून गेले. ते दिसेनासे होईपर्यंत वार्ताहरांची गर्दी पांगायला लागली होती. ऑफिसात शिरल्याबरोबर राजदूतांनी आपल्या मदतनीसाला बोलवून घेतलं. त्यांचं डोकं गरम झालं होतं. इरफानविषयीची बातमी अशी लीक झालीच कशी? तो इरफानचा बच्चा कोणाशी काही बोलला तर नाही का? आपल्या ऑफिसमधलं कोणीतरी बाहेर बातम्या पुरवतंय. याची तातडीनं चौकशी केली पाहिजे. इस्लामाबाद या प्रकाराकडे सहानुभूतीनं पाहणार नाही. त्यांच्यापर्यंत ही खबर जायच्या आधीच आपल्याला त्याविषयी खात्रीलायक माहिती पाहिजे, म्हणजे आपली बाजू नीट मांडता येईल. नाहीतर आपलं काही खरं नाही. राजदूतांचा मदतनीस पुढ्यात येईपर्यंत हे एवढे विचार त्यांच्या मनात येऊन गेले होते. उसन्या आदबीनं उभ्या असलेल्या मदतनीसावरती मग त्यांनी तोंडसूक घेतलं. असा प्रकार घडतोच कसा? काल आपल्या ऑफिसमध्ये झालेली गोष्ट लगेच वार्ताहरांना कोणी कळवली असेल? सांगा मला. सर, मी चौकशी करून सांगतो. मलाही हे सगळं गौडबंगाल वाटतंय. इरफानला आपल्या ताब्यात घेतलाय ना? हो, आज सकाळीच त्याला उचललंय. इथे तळघरात त्याला स्थानबद्ध केलंय. गुड. त्याची उलट तपासणी घ्या. तो कोणाशी बोलला का? त्यानं कोणा बातमीदाराची मदत मागितली आहे का? वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला विचारा. नाही सर, मला वाटतं कोणाशी बोलायची त्याची शामत होणार नाही. अशी प्रसिद्धी त्याला घातकच ठरायची शक्यता आहे ना. हे बघा, मला क्रॉस करू नका. मी काय सांगतोय ते ऐका. कळलं ना?
मग्रुरीनं राजदूतांनी स्वीय सहायकाला ऐकवलं. येस सर, येस. हे बघा, एखादा माणूस घाबरला, गोंधळला की तो काहीही करू शकतो. इरफान बोललाच नाही तर त्याला बोलतं करायला वेगळे उपाय वापरायला मागे पुढे पाहायचं नाही. कळलं ना? मला ब्रीफ करत राहा. आणि जी 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 मी लगेच त्या कामाकडे पाहतो. पाहतो लगेच. एवढं बोलून राजदूतांचा सहाय्यक थेट तळघराकडे निघाला. इरफानसारखा अडचणीत आकंठ बुडालेला माणूस प्रेसकडे जायचा वेडेपणा नक्की करणार नाही असं त्याला वाटत होतं. पण सत्तेपुढे शहाणपण नसतं. बॉस इज ऑलवेज राईट, तो स्वतःशी पुटपुटला. इरफानच्या खोलीच्या कुलुपात किल्ली फिरवल्याचा आवाज झाला तेव्हा इरफान कॉफी घेत होता. राजदूतांच्या ऑफिसात काल पाहिलेल्या त्यांच्या सहाय्यकाला पाहून त्याच्या जीवात जीव आला. ऑफिसचा कप खाली ठेवून तो उठला. आपल्याला आपली एम्बसीज काही मदत करतेय असं वाटून त्याला धीर आला. त्याच्या चेहऱ्यावरती माफक स्मित आलं. थँक्स. तुम्हाला पाहून मला तसल्ली वाटली. अगोदर मला वाटलं होतं की इराक सरकारनेच मला स्थानबद्ध केलंय की काय. बट आय रिअली वॉन्ट टू थँक यू. इरफानच्या या सहृदय बोलण्याला स्वीय सहाय्यकानं प्रतिसाद दिला नाही. उलट अतिशय मग्रुरीनं त्यानं विचारलं, तुम्ही तुमच्या या पासपोर्ट प्रकरणाविषयी कोणाकोणाला सांगितलंयत? हा प्रश्न आपल्याला का विचारला जातोय हे इरफानला कळेना. मी कसा काय कोणाला सांगेन? त्यात मलाच धोका आहे एवढं मला समजतं. काही विचित्र घडलंय का? हे बघा, प्रश्न मी विचारणार आहे. तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत. फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, आणि ती सुद्धा खरी खरी. या विषयाबाबत कोणापाशी तुम्ही काही बोलला आहात? हे बघा सर, माझा पासपोर्ट हरवलाय असं डायरेक्टर जनरलच्या ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांना मी सांगितलंय. बाकी कोणालाही काहीही मी बोललेलो नाही. एम्बसीत डुप्लिकेट पासपोर्टसाठी अप्लाय करायचा उपाय त्यांनीच मला सुचवला. हे बोलत असताना त्याच्या डोळ्यासमोर नारायणचा चेहरा आला. नारायणने नक्कीच कोणाला काही सांगितलं नसेल. त्याला तसं करायचं कारणच काय? इरफानच्या चेहऱ्यावरचे ते भाव सहाय्यकाच्या सराईत नजरेतून निसटले नाहीत. आवाजात सहानुभूतीचा ओलावा आणत त्यांनी विचारलं, हे बघा इरफान, काल किंवा त्याच्या आधी तुम्हाला कोणी भेटलं होतं का? अनोळखी किंवा ओळखीचं, ज्याच्याशी तुम्हाला तुमचं मन मोकळं करावं असं वाटलं असा? आदल्या दिवशी एम्बसीतून बाहेर पडताना त्याला आलेली भोवळ, भेटलेला इराकी तरुण, त्यानं दाखवलेली हमदर्दी, देऊ केलेली मदत आणि इरफाननी केलेला पोबारा, हे सगळं इरफाननी राजदूतांच्या सहाय्यकाला सांगितलं. शेवटी म्हणाला, साहेब, मला काही त्याचं बोलणं खरं वाटलं नाही हो. मला फक्त एम्बसीच यातून बाहेर काढू शकते, बाकी कोणीही नाही हे मला कळतं. नाही, पण तुम्ही मला सांगा, तुम्ही हे सगळं खरं सांगताय की मला घाबरून शब्द फिरवताय? साहेब, तुमच्यावर माझी मदार आहे. मी तुम्हाला धोका देऊच शकत नाही. याचा अर्थ एम्बसीतल्या कोणीतरी आतल्या बातम्या काढून बाहेरच्या व्यक्तींना कळवत होतं. हे जास्त धोकादायक होतं. पण कुठल्याही निष्कर्षाला येण्याआधी इरफानविषयी खात्री करून घ्यायला हवी होती. एम्बसीचा तो अधिकारी पुन्हा एकदा कुलूप लावून निघून गेला. थोड्या वेळानं आणखीन दोघं धटिंगण वाटणारी माणसं आली. पाऊण तास त्यांनी उलट तपासणी केली. इरफानला बोलतं करण्यासाठी नाना प्रकार केले. 4-2 रट्टेही लगावले. पण इरफानने नारायणचं नाव सांगितलं नाही. त्याच्या डोळ्यासमोर नारायणची बायको मुलं आली. कोणत्याही परिस्थितीत त्याला नारायणला यात ओढायचं नव्हतं. हे चौकशी सत्र कशासाठी चाललंय हेही त्याला कोणी सांगत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सहाय्यकानं राजदूतांना आदल्या दिवशीचा सर्व वृत्तांत सांगितला. सरकारी ऑफिसेस असलेल्या बगदादच्या दुसऱ्या भागात गर्दी जमली होती. इराकच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायला वार्ताहर उत्सुक होते. एक सरकारी गाडी आली तशी तिच्याभोवती वार्ताहरांनी गराडा घातला. पण गाडीतून मंत्री महोदय आले नव्हते. त्यांचा खासगी सचिव गाडीतून उतरला. वार्ताहरांनी त्याला लगेच घेरलं. अगदी खेचाखेची, लठ्ठालठ्ठी झाली.
सर्वात पुढे असलेल्या वार्ताहरानं थेट प्रश्न केला, एक मिनिट, एक परदेशी माणूस इराकमध्ये लपून छपून येतो, इथल्या महत्वाच्या प्रोजेक्टवरती आरामात काम करत राहतो आणि नंतर कळतं की त्याच्याकडे व्हिसाच नाहीये. केवढी ही बेफिक्री. खासगी सचिव बावचाळला. त्याला सकाळचा पेपर वाचायला वेळच झाला नव्हता, सवड मिळाली नव्हती. त्यामुळे आपल्यापुढे असं काहीतरी वाढून ठेवलं असेल याची त्याला कल्पना नव्हती. आश्चर्य दाखवत तो म्हणाला, एक मिनिट, याविषयी मला काही माहिती नाहीये अजून, सो नो कॉमेंट्स. नो कॉमेंट्स प्लीज. दुसऱ्या वार्ताहरांनी आक्रमक पवित्रा घेत विचारलं, अहो पण अशा या परिस्थितीत इराकमधला सामान्य नागरिक सुरक्षित आहे का? तुम्हाला काय वाटतं, सुरक्षित आहे? तिसऱ्यानं विचारलं, आमच्या देशाच्या सीमा तरी सुरक्षित आहेत का? सांगा ना. आता उत्तर दिल्याशिवाय आपली सुटका नाही हे ओळखून खासगी सचिव म्हणाला, एक मिनिट, आय एम गोइंग टू आन्सर. एक मिनिट. इराकमधला सामान्य नागरिक अगदी सुरक्षित आहे. इराकमध्ये सध्या अनेक फॉरेनर्स वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती काम करतायत. आजवर असं काहीही घडलेलं नाही. यू हॅव टू नोट. कधी कधी अशा छोट्या चुका नजरचुकीने होऊ शकतात. या चुका निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील यावरती विश्वास ठेवा. ओके. त्याच्या तोंडून ही वाक्य गेली आणि वार्ताहर त्याच्यावर अक्षरशः तुटून पडले. एकानं विचारलं, अरे पण केव्हा सुधारणार ह्या चुका? केव्हा सुधारणार? तर दुसरा आवाज आला, म्हणजे तुमच्या मते ही मामूली चूक आहे तर? देन टेल मी, व्हॉट वुड यू कॉल अ ब्लंडर? तिसऱ्यानं संतापून विचारलं, वाय आर यू सो कॅलस अबाउट द होल थिंग? आय डोंट अंडरस्टँड. वाय आर यू सो कॅलस? या वाक्यानं सचिव महाशय बिथरले. नो, आय एम नॉट गोइंग टू आन्सर सच नास्टी क्वेश्चन्स. नो, आय एम नॉट. मंत्री महोदय आले की तुम्ही त्यांनाच विचारा. सचिवाच्या या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून एकानं विचारलं, अहो पण गेलं 1.5 वर्ष हा माणूस इराकमध्ये व्हिसाशिवाय राहत होता, हे खरं आहे का? हो की नाही? फक्त एका शब्दात उत्तर द्या, हो की नाही? नाही. सचिवांनी उत्तर दिलं. आज त्यांच्याकडे व्हिसा नाहीये कारण तो त्यांच्याकडून मिसप्लेस झालेला आहे. सचिवानं असं उत्तर दिलं असलं तरी पण त्याच्या आवाजात फारसा जोर नव्हता. नाही, पण तुम्ही सांगा मला, तुम्ही त्या गुन्हेगाराची का रदबदली करत आहात? इज इट नॉट पॉसिबल दॅट ही हॅज बीन डेलिबरेटली प्लांटेड बाय पाकिस्तान गव्हर्नमेंट? एका आक्रमक वार्ताहरानं विचारलं. एक मिनिट, यू हॅव टू अंडरस्टँड, मी कोणाची रदबदली करत नाहीये. या माणसाला पाकिस्तान सरकारनं मिशनवरती पाठवलेलं आहे की नाही याची मला कल्पना नाही. योग्य तऱ्हेनं त्याची चौकशी केली जाईल. तोवर या अशा बिनबुडाच्या अफवा आपण पसरवल्या नाहीत तर बरं होईल. कळलं का? आता मी आणखी एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाहीये. एका उत्साहित चिवट वार्ताहरानं तरी विचारलंच, नाही, मी शेवटचा एक प्रश्न विचारतोय. आपलं सरकार इरफानला डिपोर्ट करणार का इकडे जेलमध्ये ठेवणार? काय आहे याचं उत्तर? सचिव महाशय एव्हाना थोडे सावरले होते. त्यांनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, नाही, हा प्रश्न तुम्ही मंत्री महाशयांनाच विचारा. ओके. एवढं बोलून सचिव ऑफिसच्या इमारतीत गेले. पाकिस्तान सरकार आणि इराक सरकार दोन्ही सरकारं या अफवांमुळे अडचणीत सापडली होती. इरफानची बातमी बाहेर कशी फुटली हे कोणालाच कळत नव्हतं. कसंही करून हा मामला लवकरात लवकर निपटून टाकायला हवा होता. तेच दोन्ही सरकारांसाठी हितावह होतं. पाकिस्तानपुढे 2 पर्याय होते. एक म्हणजे एम्बसीने इरफानला पासपोर्ट देऊन टाकायचा, पण एम्बसी फक्त डुप्लिकेट पासपोर्ट देऊ शकतं. डुप्लिकेट पासपोर्ट करण्याचा प्रश्नच नव्हता कारण मुळात पासपोर्ट इश्यूच केला गेला नव्हता. दुसरा उपाय म्हणजे इरफानला परत मायदेशी पाठवणं. तो म्हणतो त्याप्रमाणे त्यानं वेळोवेळी अर्ज केले होते का, आणि असले तर त्यानं केलेल्या अर्जांना पाक सरकारनं का प्रतिसाद दिला नव्हता हे राजदूतांना माहीत नव्हतं. स्वतःच्या अंगलट येईल अशी कोणतीच गोष्ट ते करणार नव्हते. पाकचा राजदूत इस्लामाबादशी बोलल्याशिवाय कोणताच निर्णय घेऊ शकणार नव्हता. दिवसातून 2-3 वेळा त्यांची फोनवरून इस्लामाबादची चर्चा चालू होती. अशाच एका फोनच्या प्रसंगी जेरीला येऊन राजदूतांनी इस्लामाबादला आपली असहाय्यता कळवली. बगदादमध्ये काय चाललंय हे त्यानं हायकमांडना इत्थंभूत कळवलं. अहो काय सांगू, इकडे प्रेसवाल्यांनी नुसता धुमाकूळ घातलाय. उलट सुलट वावड्या उठताय. जनतेला तोंड देताना इराक सरकारच्या अगदी नाकी नऊ आलेत.
काय झालंय ही इराक सरकारला खरंच समजत नसावं. पलीकडून हायकमांडने सुनावलं, नाही नाही, ते जे काय असेल ना ते तुम्ही निस्तारा बरं का. हां, कोणत्याही परिस्थितीत इराकबरोबरचे आपले संबंध आता आणखीन बिघडता कामा नयेत. ही तुमची जबाबदारी आहे. प्रेसवाल्यांना चूप करा, वाटल्यास त्यांना विकत घ्या. हां. राजदूतांनी सांगितलं, आमचा तोच प्रयत्न चालू आहे. आम्ही त्यांच्याशी बोलतो आहोत. मुख्य वृत्तपत्र ऐकतील असं वाटतंय. हे ऐकल्यावर हायकमांड खुश झाले. सैलावल्या आवाजात त्यांनी म्हटलं, हा, हे छान झालं. मला सांगा, तो इरफानचा बच्चा आत्ता कुठं आहे? त्याला आत घालायला मी सांगितलं होतं. या शाबासकीनं राजदूतांच्या मनावरचं दडपण थोडंसं कमी झालं. त्यांनी आत्मविश्वासानं म्हटलं, त्याला लोकांपासून संरक्षण देण्याच्या बहाण्याने आम्ही त्याला लगेच त्याच्या राहत्या जागेवरून उचललेला आहे. आता त्याला कोणीही भेटू शकणार नाही. तो कोणाला काही सांगूही शकणार नाही. तो आमच्या ताब्यात आहे. आम्ही त्याची व्यवस्थित चौकशी केली आहे. त्याच्याकडून बातमी फुटलेली नाही अशी आमची अगदी खात्री झाली. नाही नाही, पण तुम्ही त्याची चौकशी अगदी कसून केलेली आहे का? हो, अगदी, म्हणजे 3rd डिग्री मेजरसुद्धा वापरलेली आहेत. नाही, पण त्याला इराक सरकारने लवकरात लवकर डिपोर्ट करावं असं इराक सरकारला सुचवलंय. हो, त्या संबंधात माझी मंत्री महोदयांशी बोलणी चालू आहेत. एकदा इरफानला डिपोर्ट केलं की त्यांच्या मागचा ससेमेरा संपेल हे त्यांना कळतंय. स्वतःची कातडी बचावण्यासाठी ते इरफानला पाकिस्तानात पाठवायला तयार होतील असा माझा होरा आहे. त्यांच्यापुढे दुसरा काहीही ऑप्शन नाही. तसे संकेतही आम्हाला मिळालेले आहेत. हे बघा, हे प्रकरण विकोपाला जायच्या आधी त्याला तिकडे पाठवून द्या. हां, ही भानगड मिटवून टाका एकदाची. हो सर, हो सर, तेच दोन्ही पार्टींसाठी हितावं आहे. कीप मी पोस्टेड. ओके, कीप मी पोस्टेड. त्या मगरूर आदेशानं इस्लामाबादशी त्या दिवशी चालू असलेलं संभाषण संपलं. राजदूतांनी आपल्या कपाळावरचा घाम टिपला. टेबलावर ठेवलेल्या फ्लास्कमधलं 2 घोट पाणी प्यायलं. ते थोडे निवांत बसणार तोच कर्कशपणे फोन किंचाळला. राजदूतांनी 3 रिंग्स होऊन दिल्या आणि नंतर फोन उचलला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे इराकच्या गृहमंत्र्यांचा फोन होता. राजदूतांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं. मासे गळाला लागले होते. हा गुंता नीट सोडवला असता तर पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात त्यांची वट वाढणार होती. इरफान प्रकरणाला वेगळं वळण लागल्यामुळे इकडे इराकच्या मंत्र्यांची पदं डळमळीत व्हायला लागली होती. त्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या राजकीय विरोधकांची कटक कारस्थानं सुरू झाली होती. म्हणून गृहमंत्र्यांनी स्वतःच्या पदांना धक्का लावू नये अशी मोर्चा बांधणी सुरू केली होती. आता पाक सरकारचं काय ठरतंय यावर त्यांचं भवितव्यही अवलंबून होतं. राजदूतांनी अगदी हेतुपुरस्सर सुरुवातीची अभिवादनाची औपचारिक बोलणी काही वेळ चालू ठेवली. दुसऱ्या टोकावरच्या व्यक्तीची उत्सुकता, चिंता कडे लोटापर्यंत न्यायची हे तंत्र त्यांनी याआधी काही वेळा वापरलं होतं. शेवटी मंत्री महोदयांनी विचारलं, इस्लामाबादची तुमचं बोलणं झालं असेलच ना? काय झालं हे थेट विचारण्याचं धाडस मंत्री महोदय करत नाही आहेत हेच त्यातून राजदूतांच्या लक्षात आलं. हो हो, झालं ना, बोलणं झालं. तुम्ही जर ग्रीन सिग्नल दिलात तर आम्ही इरफानला तुरंत इस्लामाबादला पाठवून देतो. तुमच्या इशाऱ्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. त्यांनी वस्तुनिष्ठपणे उत्तर दिलं. ते ऐकून मंत्री महाशय आनंदले. त्यांचा आवाज बदलला. आवाजातल्या चिंतेच्या जागी सुटका झाल्याची छटा आली आणि ते म्हणाले, इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाह. इरफानविषयी आम्ही पाकिस्तान, इंडिया, बांगलादेश सगळीकडे चौकशी केली. तो नक्की पाकिस्तानी आहे आणि तिकडे त्याचं वास्तव्य होतं याबाबत आमची तसल्ली झालेली आहे. आय डोंट थिंक देर विल बी एनी प्रॉब्लेम फ्रॉम आवर साईड. गुड गुड सर. मग परवा सकाळी 7च्या फ्लाईटनं इरफानला पाकिस्तानात पाठवायची आम्ही व्यवस्था करतो. राजदूतांनी बेत ऐकवला. ओके, साऊंड्स फाईन. आपण 2 जण मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊ. ही साधी पासपोर्ट हरवल्याची केस आहे असं स्टेटमेंट देऊया. अँड द मॅटर विल बी ओव्हर. ओके. राजदूतांनी जेव्हा फोनचा रिसिव्हर खाली ठेवला तेव्हा हा प्रश्न आपण मुत्सद्देगिरीनं सोडवल्याचा अभिमान त्यांना वाटला. ठरवल्याप्रमाणे एकत्रित प्रेस कॉन्फरन्स झाली. इराकच्या गृहमंत्र्यांनी आणि राजदूतांनी स्टेटमेंट दिलं, इरफान शेख यांची आम्ही सगळीकडे चौकशी केली. त्यांच्या बोलण्यात कुठेही विसंगती नाही. ते पाकिस्तानचेच नागरिक आहेत आणि हा केवळ मिसिंग पासपोर्टचा मामला आहे. यात आम्हाला अजिबात शंका नाही.
तरीही इराकच्या भूमीवरती कोणीही व्यक्ती पासपोर्ट व्हिसा नसताना अवैधपणे राहू शकत नाही, म्हणून त्याला पाकिस्तानला पाठवून देण्यात येत आहे. पाकिस्तानी राजदूतानं हसऱ्या चेहऱ्यानं सांगितलं, ओके, नो इल फिलिंग्स ऑन आयदर साईड. रूल्स आर रूल्स. नियमांप्रमाणे कारवाई केली जाते. नियमांचं पालन करून आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहोत. दोघांनी तोंडभर हसून एकमेकांशी हस्तांदोलन केलं. त्या दिवशी रात्री एम्बसीचा अधिकारी इरफानच्या खोलीत गेला तेव्हा ठणकणारं अंग गोंजारत इरफान चिंताग्रस्त अवस्थेत बसला होता. 2 दिवस कोणीही तहकीकात करायला आलं नव्हतं. त्या अर्थी त्यांना आपलं म्हणणं पटलंय अशा निष्कर्षाला तो आला होता. काहीतरी घडावं अशी मनोमन प्रार्थना करत होता. त्याची प्रार्थना अल्लानं ऐकली होती. दुसऱ्याच दिवशी पहाटेच्या विमानानं इरफानला इस्लामाबादला नेण्यात येणार असल्याची बातमी आलेल्या अधिकाऱ्यानं इरफानला दिली. पहाटे 4 वाजता त्याला न्यायला एम्बसीतून एक माणूस येईल, त्याच्याबरोबर इरफानने जायचं होतं. यापेक्षा जास्त एकही शब्द बोलायला तो राजी नव्हता. जाता जाता त्या अधिकाऱ्यानं धमकीबाजा सूचना दिली, विमानात तुझ्यावरती नजर असणार आहे. हां, काही गडबड करायचा प्रयत्न केलास तर आमच्याशी गाठ आहे, कळतंय ना? हे बाई, शेवटची संधी तुला मिळते. ओके. आपल्याला पाकिस्तानात पाठवायचा निर्णय कसा झाला, का झाला, याबाबतची उत्सुकता इरफानला होती, पण त्यापेक्षाही आपण पाकिस्तानच्या भूमीत पाऊल ठेवणार याचा आनंद होता. गेली 2.5 वर्ष ज्या गोष्टीसाठी त्यानं जीवाचा आटापिटा केला होता, हाल अपेष्टा सोसल्या होत्या, ती गोष्ट आता प्रत्यक्षात येणार होती. तिथे नेऊन पाकिस्तान सरकारचे लोक आपलं काय करणार आहेत, किती छळणार आहेत, याचा विचार आत्ता त्याला करायचा नव्हता. संभाव्य छळाच्या आणि अनिश्चित भविष्याच्या अप्रिय विचारांपासून दूर पळण्यासाठी मुलं आता किती मोठी झाली असतील, ती कशी दिसत असतील, आपल्याला ती ओळखतील की नाही, अशा विचारांकडे इरफान बळेच आपल्या नाठाळ मनाला खेचत होता. पहाटे 4 वाजता त्याला न्यायला कोणी माणसं आली. इरफान तयारच होता. त्याला त्याच्या सामानासुमानासकट विमानतळावरती नेण्यात आलं. विमानात इरफानबरोबर फक्त त्याची ब्रीफकेस होती. बाकीचं सामान चेक इनमध्ये टाकलं गेलं होतं. त्याच्यावर लक्ष ठेवायला बरोबर कोणी होतं की नाही ते इरफानला समजलं नाही, पण कोणीतरी असणार याची त्याला खात्री होती. विमानानं आकाशात झेप घेतली आणि इराकची भूमी सुटल्याचं वास्तव इरफानच्या लक्षात आलं. विमानातल्या प्रवाशांवरून इरफानने नजर फिरवली. सगळेजण आपापल्यात मग्न होते. काही जण पुस्तकं वाचत होते, काही आपापसात बातचीत करत होते. काही वेळानं इरफानच्या शेजारच्या रांगेत बसलेल्या एका माणसाकडे इरफानचं लक्ष गेलं. इरफानच्या अंगावर सरसरून काटा आला. तो माणूस दिसायला इतरांसारखाच होता, पण त्याची देहबोली वेगळी होती. शरीर एकदम तंदुरुस्त होतं. दंडाचे, कोपरापुढच्या हाताचे आणि मानेचे स्नायू अगदी बळकट होते. पाठ आणि मान ताठ होती. उग्र चेहऱ्यावर भरपूर मुरूम होते. डाव्या कांचिलावर एक जखमेचा खोल व्रण होता. त्याची नजर अतिसावध आणि तीक्ष्ण वाटत होती. त्याच्याकडे पाहून 4 दिवसांपूर्वी मारझोड केलेल्या तगड्या अधिकाऱ्यांची इरफानला आठवण झाली. नक्कीच हा कोणी चाणाक्ष अधिकारी असला पाहिजे, आपल्यावर नजर ठेवणारा. बहुधा हेर खात्यातला किंवा... इरफानचं मन आता सैरावैरा धावायला लागलं. अशावेळी नेहमी जे होतं तेच झालं. घाईघाईनं तो उठला आणि संडासात गेला. इरफान संडासातून बाहेर आला तेव्हा त्याची नजर आपसूक त्या माणसाकडे गेली. इरफानकडे त्यानं एक ओझरता दृष्टिक्षेप टाकला आणि नजर दुसरीकडे वळवली. त्याच्या नजरेत कुठलेच भाव उमटले नाहीत, पण तरीही हा माणूस आपल्यासाठी घातक आहे याची इरफानला मात्र खात्री वाटली. इरफानला आता पुढच्या गोष्टी दिसायला लागल्या. कुठेतरी केव्हा तरी वाचलेल्या हेर कथा त्याला आठवायला लागल्या. काही वेळा साध्यासुद्धा दिसणाऱ्या लोकांना कसं चुपचाप तुरुंगात डांबलं जातं आणि त्यांचे आप्तेष्ट बाहेर त्यांना कसे शोधत राहतात, याबाबतच्या आख्यायिका त्याला आठवल्या. वेगवेगळ्या काळात देशात अशा घटना घडलेल्या होत्या. आपल्याला पाकिस्तानच्या तुरुंगात नेऊन डांबलं तरी बाहेरच्या जगात कोणाला काहीही समजणार नाही. एकदा आपण तुरुंगात गेलो की बाहेरच्या जगाशी आपल्याला संपर्क करता येणार नाही. काही हालचाल करायची असेल तर ती आत्ताच इथेच करता येईल. कुणाला आणि काय कळवायचं? मुकेश नाही, तो काय करू शकणार आहे? निसार, रझिया, तिचे वडील, मामोजी, एक एक करून सगळी नावं इरफानच्या डोळ्यासमोर आली. सगळ्यांची नावं त्यानं कुचकामी ठरवली. कोणाचीच इतकी पहुंच नव्हती. तर अमीर किंवा त्याचे अबू. समजा अमीर पाकिस्तानात असेल तर तेवढा एकच चान्स आपल्याकडे आहे.
तो पाकिस्तानात वापस आलाय की नाही माहीत नाही. हवाई सुंदरी जेवण घेऊन आली की आपण आणि तो यांच्यामध्ये काही वेळ तरी ती उभी राहील. काही मिनिटं आपण त्याच्या नजरेच्या आड असणार. तेव्हा आपल्याला काहीतरी करता येईल असं इरफानने ठरवलं. तो पाकिस्तानी हेर आणि इरफान यांच्यामध्ये एअर होस्टेस आल्यावर इरफानने त्याची ब्रीफकेस उघडली. इतर कागदपत्रांबरोबर 2 कोरे कागद आणि लखोटे ठेवायची त्याची सवय इथे कामी आली. चटकन त्यानं 2 कागद, पेन आणि लखोटा काढून आपल्या खिशात ठेवले. पुन्हा ब्रीफकेस जागेवर ठेवून दिली आणि जेवणाचा समाचार घ्यायला लागला. जेवणाचा सरंजाम आवरून हवाई सुंदरी गेली. आता इरफानचा पहारेदार काही कागदपत्र चाळत होता. इरफानच्या शेजारी बसलेल्या सलवार खमीजमधली आंटी खिडकीबाहेर बघत होती. तिला बहुधा इंग्रजी येत नसेल असा विचार करून इरफानने जेवणाच्या ट्रेवर कागद ठेवून आमिरसाठी इंग्रजीत पत्र खरडायला सुरुवात केली. आपल्याला पाकिस्तान सरकारनं पाकिस्तानात आणलेलं आहे, पुढे कदाचित आपण संकटात येऊ असं लिहिताना त्याची नजर अधूनमधून पहारेदारावरती जात होती. आता तो निश्चिंतपणे त्याच्या कागदपत्रात गुंतलेला दिसत होता. आमिरला आपली सगळी हकीकत सांगायचा इरफानला मोह होत होता, पण त्यानं तो आवरला. भराभर लिहित इरफानने पत्र पूर्ण केलं, पण ते पोस्टाच्या पेटीत कसं टाकायचं हा प्रश्न होता. एकतर इरफानकडे पोस्टाचे स्टॅम्प नव्हते आणि टपाल पेटीत पत्र टाकायची संधी त्याला इस्लामाबादला मिळणं अवघड दिसत होतं. योग्य वेळीची वाट पाहत इरफान थांबून राहिला. आपल्यावर पाळत ठेवणारा तो हेर जागेवरून उठायची इरफान वाट पाहत होता. कधीतरी तो उठेल आणि किमान 5 मिनिटांसाठी आपण त्याच्या नजरेआड राहू अशी त्याला खात्री वाटत होती. तासभराच्या प्रतीक्षेनंतर ती संधी इरफानला मिळाली. इस्लामाबादला उतरल्यावर माझं हे पत्र पोस्टाच्या पेटीत टाकाल का अशी विनंती त्यानं शेजारी बसलेल्या आंटीला केली. आंटीजी माझ्याकडे पाकिस्तानी स्टॅम्प्स नाहीत. तुम्ही स्टॅम्प्स लावून माझं हे पत्र पोस्टात टाकाल का? मी तुम्हाला स्टॅम्पचे पैसे देतो. त्या बाईला काय वाटलं कोण जाणे. संशय आल्यासारखं तिनं विचारलं, नाही पण तुम्ही स्वतःच हे काम का नाही करत आहात? नाही अहो, कारण मला लगेच पुढची फ्लाईट पकडायची आहे ना. मला तेवढा वेळच मिळणार नाहीये. डोळ्यात आणि आवाजात आजीजी आणत लाघवीपणे इरफानने सांगितलं. त्याला आपल्या हजरजबाबीपणाचं कौतुक वाटलं. खोटं बोलायचं ठरवलं की माणसाला सबबी कशा पटापट सुचायला लागतात. त्या हेरानं इरफानला तिच्याशी बोलताना पाहिलं असतं तर सर्व बेत ओंफस झाला असता. त्यानं एक नजर विमानात फिरवली. तो कुठेही दिसला नाही. इरफानचा जीव खालीवर होत होता. तिचा आवाज त्याच्या कानावरती पडला. पण माझ्या पर्समध्ये स्टॅम्प्स आहेत, पाहिजे तर ते मी तुम्हाला देईन, पण मी पत्र टाकणार बिकणार नाही. ओके, अच्छा ठीक आहे. असं म्हणत इरफानने ते स्टॅम्प्स खिशात टाकले. त्याचे पैसे इरफानने आंटीला देऊ केले. त्या आंटींनी ते मात्र घेतले नाहीत. 8-9 तासांचा प्रवास करून इस्लामाबाद विमानतळावरती इरफान उतरला तेव्हा त्याचा विमानातला हेर दोस्त त्याच्या मागे उभा होता. इरफानचं सामान कोणीतरी आणून दिलं. सिक्युरिटीपाशी त्या इसमानच जेव्हा इरफानचं तिकीट आणि कागदपत्र दाखवली तेव्हा इरफानला आपला अंदाज बरोबर असल्याची खात्री पटली. विमानतळाबाहेर पडायच्या काउंटरपाशी आल्यावर इरफानला तिथेच थांबवलं गेलं. तिथे इरफानची काळजी घ्यायला दुसराच कोणी अधिकारी येणार होता. तो आला आणि विमानातला अधिकारी इरफानची माहितीपत्र त्याच्या हाती सुपूर्द करून 2 शब्द बोलून दिसेनासा झाला. स्वच्छतागृहापाशी इरफान थोडा वेळ रेंगाळला. आपल्याला स्वच्छतागृहात जायचं असल्याचं त्यानं नव्या अधिकाऱ्याला सांगितलं. इरफानला नजरेआड जाऊ द्यावं की न द्यावं अशा संभ्रमात तो अधिकारी काही क्षण घुटमळला. नाही, मी फार वेळ नाही लावणार. तोंडावर आजीजी आणत आणि स्वच्छतागृहात जायची अगदी निकड आहे असा आविर्भाव करत इरफाननी विनंती केली. अधिकाऱ्यांनी संमती दर्शवल्याबरोबर इरफान घाईघाईने स्वच्छतागृहात शिरला. आरशासमोर एक पोरगेला मुलगा आपल्या केसांचा तुरा नीट करण्यात मशगूल झाला होता. इरफान त्याच्या आरशातल्या प्रतिमेतल्या डोळ्यात पाहून हसला आणि म्हणाला, तुम्ही सिनेमातल्या एखाद्या हिरोसारखे दिसता. स्वतःची तारीफ ऐकून तो मुलगा लाजला आणि शुक्रिया म्हणाला. इरफानने लगेच त्याला पत्र पोस्टाच्या पेटीत टाकायची गळ घातली आणि आपल्याला लगेच पुढची फ्लाईट पकडायची असल्याची सबब सांगितली. जराही काचकूच न करता त्या मुलानं ते पत्र मॅनिलाच्या खिशात टाकलं. 2 मिनिटात कामगिरी फत्ते करून इरफान बाहेर आला आणि आपल्या नव्या सोबत्याच्या मागोमाग निघाला. विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या मोटारीत ते 2 जण बसले. गाडीच्या काळ्या काचांमधून बाहेरचं फार काही दिसत नव्हतं. अर्ध्या तासात ते त्यांच्या वांछित जागी पोचले. तो रूढार्थानं तुरुंग नव्हता. एका मोठ्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इरफानला ठेवण्यात आलं होतं. ज्या खोलीत त्याला ठेवलं होतं ती साधी 10 बाय 10ची खोली होती. बसाय निजायसाठी एक कळकटलेलं जाजम होतं.
पेला झाकलेली पिण्याच्या पाण्याची एक सुरई होती. एका कोपऱ्यात अत्यंत अस्वच्छ स्वच्छतागृह होतं. कित्येक दिवसात ते कोणीही साफ केलं नसावं त्याची दुर्गंधी खोलीभर पसरत होती. तुरुंगाच्या कोठडीसारख्या खोलीच्या दाराला सळ्या किंवा गज नव्हते, म्हणून कोठडी म्हणायची नाही एवढंच. पण कुलूपबंद खोली म्हणजे तुरुंगच म्हणायला हवा. विमानातल्या फॅशनेबल पण सपक अळणी जेवणानंतर इथे आपल्याला मसालेदार तिखट जेवण मिळेल अशी इरफानची अपेक्षा होती. जेवण तिखट होतं, पण त्याला चविष्ट म्हणणं धाडसाचं ठरलं असतं. दुसऱ्या दिवशी इरफानला दोघा रक्षकांनी त्याच इमारतीतल्या एका ऑफिसर पुढे नेलं. तपासणीची खोली मोठी होती. त्यात सामानही फार नसल्यामुळे आवाज घुमत होता. एका मोठ्या टेबलामागे 2 अधिकारी बसले होते. दोघंही अंगापिंडानं चांगले होते. त्यांच्या चेहऱ्यावर करारी भाव होते. त्यांची नावं अरमान आणि खुर्शीद आहेत हे इरफानला नंतर समजलं. खुर्शीद गोरा आणि नाकेला होता. त्यानं दाढी राखली होती. ती त्याला शोभूनही दिसत होती. अरमान खुर्शीदपेक्षा वयानं मोठा होता. त्याचे नागडोळे तल्लख होते आणि केस करडे दिसत होते. उजव्या दंडावर जखमेचा व्रण होता. दोघांनी इरफानकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि काही कागदपत्र वाचून एकमेकांकडे ती कागदपत्र देत राहिले. कोणीही त्याला बसायला सांगितलं नाही. एकदा या पायावर तर एकदा दुसऱ्या पायावर भार टाकत इरफान चुळबुळत राहिला. 5 मिनिटं गेल्यावर तो अस्वस्थ व्हायला लागला. कपाळावरच्या घामाच्या धारा त्यानं पालथ्या मनगटानं पुसल्या. हे आपल्याशी कधीच बोलणार नाहीत असं वाटत असतानाच खुर्शीदनं करकरीत आवाजात प्रश्न विचारला, तुमचं नाव काय? इरफान शेख. तुमचा पासपोर्ट हरवलाय का? हा, इथे असं लिहिलेलं आहे की. हो, माझा पासपोर्ट कुठे आणि कोण जाणे गहाळ झालाय. कदाचित. इरफानचं वाक्य मध्येच तोडत खुर्शीदनं विधान केलं, पण तुमच्या नावावर कधीच पासपोर्ट इश्यू केला गेलेला नाहीये. तुम्ही स्वतःच नव्या पासपोर्टसाठी सरकारला पत्र पाठवलेली आहेत. एवढं बोलून खुर्शीदनं त्याच्या समोरच्या फाईलमधून 2 कागद काढले आणि इरफानच्या समोर धरले. इरफानला त्या कागदावरचं स्वतःचं अक्षर ओळखू आलं. त्याच्या चेहऱ्यावर पांढुरकी छटा पसरली. तोंडातल्या तोंडात बोलताना त्याचं ततपप झालं. ॲक्च्युली माझ्याजवळ पासपोर्ट नव्हता. म्हणजे नव्हता म्हणून मी सरकारला पासपोर्ट द्यावा याच्यासाठी याचना करत होतो. पण माझ्या पत्रांना आणि अर्जांना कोणी उत्तरच दिली नाहीत ना. म्हणजे सटकन खुर्शीदचा पुढचा प्रश्न आला, कुठून आणि केव्हा पत्र पाठवत होतात तुम्ही? म्हणजे सुरुवातीला भारतातून, नंतर नेपाळमधून आणि नंतर इराकमधून. आता अरमान पुढे सरसावला. त्याच्या तोंडावरती आश्चर्य दिसत होतं. त्यानं नाखुशीनं नकारार्थी मान हलवली. ही गोष्ट मुळीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही हेच त्याला सुचवायचं होतं. त्यानं विचारलं, भारतातून म्हणजे? हा, म्हणजे आपल्या शत्रू राष्ट्रातून? तुम्ही भारतात का गेला होतात? म्हणजे सर, बांगलादेशचा मुक्तीसंग्राम सुरू झाला तेव्हा. हे डोंट यू डेअर कॉल इट अ मुक्तीसंग्राम. इट वॉज अ रिव्होल्ट, बगावत. अरमान कडाडला. ओके. पूर्व पाकिस्तानात बगावत झाली तेव्हा मी कामानिमित्त ढाक्यात आणि खुलण्यात होतो. नाईलाजानी बॉर्डर क्रॉस करून मला भारतात जायला लागलं. मी जर इंडियात पळून गेलो नसतो तर त्या लोकांनी मला ठार मारलं असतं. कोणत्या लोकांविषयी तुम्ही बोलतात? तुम्हाला कोण मारणार होतं? नाही, तसं नाही. कोणीही मारलं असतं असं मला म्हणायचंय. आपल्या सैनिकांनी किंवा मुक्तीवाहिनीच्या सैनिकांनी. तिथे इतका गोंधळ होता की कोण कोणाला मारत होतं काहीही समजत नव्हतं. सर्वांचेच जीव धोक्यात होते. कोणाचा कोणावर विश्वास राहिला नव्हता. त्या दिवसांच्या आठवणीनं इरफानच्या अंगावरती थरारून रोमांच उठले. तुम्ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करायला इराकमध्ये गेला होतात असा इराक सरकारचा दावा आहे. तिथे त्यांनी तसा बराच आरडाओरडा सुद्धा केलेला आहे. पण तुम्ही आमच्यासाठी नाही, भारतासाठी हेरगिरी करता असं आमचं म्हणणं आहे. आपण काय ऐकतोय यावर इरफानचा विश्वास बसेना. तो त्या दोघांकडे आळीपाळीनं पाहू लागला. त्यांच्यातला एकजण तरी आपल्याला टेकू देईल असं त्याला उगीच वाटत होतं. पण दोघेही त्याच्याकडे खुन्नस देत पाहत राहिले. खुर्शीदनं विचारलं, नाही, तुम्ही मला सांगा, तुम्ही भारतात किती काळ राहिला होतात? हा, आपण आपल्या घरी समस्तीपूरला होतो असं म्हटल्यावर आपल्या निरपराधपणाविषयी त्यांना खात्री वाटेल असं इरफानला वाटलं. तो म्हणाला, मी जवळजवळ 8 महिने भारतात होतो. मी माझ्या घरच्या लोकांबरोबर राहत होतो. तुम्ही पाहिजे तर
चौकशी करू शकता. अरे म्हणजे तुमचं घर भारतात आहे? हा? नाटकीपणाने आश्चर्याचा आव आणत अरमानने विचारलं. इरफान अगतिक झाला. नाही, माझं म्हणणं जरा ऐकून तर घ्या. बटवारा होण्यापूर्वी माझा जन्म इंडियामध्ये झाला. 1953 साली मी एकटा लाहोरला इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी आलो. माझे आब्बू, आम्मी आणि भावंड भारतातच राहिली. नाही, मला सांगा, कुठे आहेत तुमचे भाई बहीण आणि तुमचं हे घर? समस्तीपूरमध्ये, इरफान म्हणाला. आता माझे आब्बू जिवंत नाहीत, पण आम्मी आणि भावंड तिथेच राहतात. मी मॅगलन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा पाकिस्तानचा नागरिक बनायची अट माझ्यापुढे ठेवली गेली होती आणि मी त्याला कबूल झालो. माझा निकाह लाहोरमध्ये तिथल्या एका मुलीशी झाला. माझ्या मुलाबाळांसह मी आधी लाहोरात आणि नंतर खुलण्यात काही वर्ष राहिलोय. खुर्शीदचा संयम संपत चालला होता. कपाळावर भरमसाठ आठ्या घालत तो म्हणाला, हे ही कसली मनघडण कहाणी आहे हा? तुमच्या या भाकड कथेवरती कोणाचा विश्वास बसेल का? तुम्ही इराकला गेलात ते कोणत्या देशातून, एवढंच सांगा. इरफानने उत्तर द्यायच्या आत अरमाननं विचारलं, या असल्या विश्वास न बसण्यासारख्या गोष्टी सांगून तुम्ही स्वतःची पोझिशन आणखी खराब करतात हे तुम्हाला कळतंय का? हा, कळतंय? काही वेळा सत्य घटना सुद्धा कल्पितापेक्षा जास्त अविश्वसनीय असतात. मी इंडियामधून बसरापर्यंत बोटीनं गेलो. मी प्रत्येक गोष्ट सिद्ध करू शकतो, इरफान म्हणाला. कशा सिद्ध करणार आहात तुम्ही या सगळ्या गोष्टी? हा, तुमच्याकडे काही पुरावे आहेत? तुम्ही भारताचे जासूस आहात हे कबूल का नाही करून टाकत? त्यापेक्षा नाही, कारण मी इंडियाचा जासूस नाही. इनफॅक्ट चांगल्या नागरिकाची सर्व कर्तव्य मी पाकिस्तानात निभावलेली आहेत. माझ्याबद्दल तुम्हाला खात्री देतील अशा 4-5 लोकांची नावं मी तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही तुमच्या या हितचिंतकांची नावं लिहून द्या. द्या. आम्ही चौकशी करू. तुम्ही काही गडबड केली आहेत असं लक्षात आलं ना, तर तुम्हाला जेलमध्ये सडत पडावं लागेल, लक्षात घ्या. त्यानंतर कोणीही तुम्हाला वाचवू शकणार नाही. मला एक ग्लास पाणी मिळेल का? इरफानने विनंती केली. खुर्शीदनं संमतीसाठी अरमानकडे बघितलं. अरमाननं खांदे उडवले आणि न बोलता संमती दिली. खुर्शीदनं पिऊनला बोलवून पाणी आणायला सांगितलं. ग्लासातलं पाणी घटाघटा पिऊन इरफाननी कागदावरती नावं लिहायला सुरुवात केली. आपला मामे भाऊ अनवर शरीफ, मुकेश बरुआ, प्रोफेसर अजीज मोहम्मद, प्रोफेसर मंसूर अली आणि शेवटी अमीर काझी आणि त्याचे वडील जावेद काझी अशी नावं त्यानं लिहिली. त्यांचे पत्तेही लिहिले. खुर्शीदनं तो कागद घेतला आणि वाचला. ठीक आहे, आम्हाला जरूर वाटेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ. तुम्ही मला सांगा, मी यातल्या कोणाला पत्र लिहू शकतो का? इरफानने विचारलं. हो, तुम्ही लिहा, पण ते पुढे पाठवायचं की नाही ते आम्ही ठरवू. अरमाननं सांगितलं. त्या दिवशीची मीटिंग संपली. इरफानला रक्षकांच्या सोबत त्याच्या खोलीत पाठवलं गेलं. जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं सगळं इरफाननी केलं होतं. विमानतळावरती भेटलेल्या त्या अनाम हिरोनं अमीरला लिहिलेलं पत्र पोस्टाच्या पेटीत टाकलं असेल अशी आशा करण्यापलीकडे इरफानच्या हातात आत्ताच्या घटकेला काहीही नव्हतं. अमीर पाकिस्तानात असेल तर ते पत्र पाहून अमीर आणि त्याचे आब्बू काहीतरी हालचाल करतील याची इरफानला खात्री वाटली. काहीतरी घडेल अशी वाट पाहण्यात जवळजवळ 3 आठवडे गेले. जसजसे दिवस सरत होते तसतशी इरफानची आशा मावळत होती. पण बाहेर काहीतरी सकारात्मक घडत होतं ज्याची इरफानला मुळीसुद्धा कल्पना नव्हती. श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.